गेल्या 10 वर्षांपासून पक्षाचा आदेश मानून सत्यजित कदम यांनी केलेला त्याग आणि घेतलेली भूमिका वाया जाऊ देणार नाही हा माझा शब्द आहे। देवळाली प्रवरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून येत्या काळात विकासाची गंगा आणली जाईल असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी केले। देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीनं राहुरी फॅक्टरी येथील वृंदावन कॉलनीत उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाचा तसंच आधुनिक सक्शन कम जेटिंग मशीनचा लोकार्पण सोहळा शनिवारी सकाळी डॉ. विखे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रशेखर कदम होते। यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्षा बेबीताई बर्डे, मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाडी यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। पुढे बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले की सत्यजित कदम आणि माझा स्वभाव आक्रमक असला तरी राजकारणात आक्रमक स्वभाव असणं गरजेचं आहे। सोशल मीडिया आणि व्हिडिओच्या माध्यमातून टीका करणाऱ्या अनेक जण आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून कामातून उत्तर देणारी माणसं आम्ही आहोत। आज जिल्ह्यात केवळ अहिल्यानगर महानगरपालिकेचा स्वतःचा जलतरण तलाव आहे, मात्र क वर्ग नगरपालिकांमध्ये जिल्ह्यात देवळाली प्रवरा नगर परिषदेनं जलतरण तलाव उभारलाय ही निश्चितच कौतुकाची बाब आहे। जलतरण तलावाची बांधणी आणि व्यवस्था उत्तम असल्याचंही त्यांनी नमूद केलं। देवळाली प्रवरा शहरातील विकास कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वतः आग्रही राहू अशी ग्वाही सुद्धा डॉ. विखे यांनी दिली आहे। या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाडे, नगरसेवक प्रशांत संसारे, अजित चव्हाण, अमोल कदम, सौरभ मुसमाडे, बाळासाहेब लोखंडे, दासू पठारे, शरद वाळुंज, सचिन शेटे, वृषभ लोढा, सुजाता कदम, सुवर्णा कोठुळे, सिंधुताई वाळुंज, आशाताई चव्हाण, मनीषा कदम, सीमा देठे, जयश्री खांदे, चंदा राणी गाडे, पुष्पा तांबे, ठेकेदार ऋषिकेश कदम आदींसह देवळाली सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी, शहरातील नागरिक आणि कार्यकर्ते तसंच नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटनेते प्रकाश संसारे यांनी केले, तर आभार अमोल कदम यांनी मानले। एका साध्या क वर्ग नगर परिषदेच्या नगर अध्यक्षांनी संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेचा आज वास्तविकतेमध्ये रूपांतर होणं हेच सत्यजित कदम यांच्या कार्यदक्षतेची पावती आपल्याला मानावी लागेल की जे काम करायची पद्धत आहे आणि त्यामध्ये दोघांची काम करायची पद्धत अतिशय सारखी आहे। राजकारणामध्ये आमच्यासारख्या स्पष्ट बोलणाऱ्या लोकांना फार कमी संधी मिळते। आमच्यासारख्या सडेतोड बोलणाऱ्या व्यक्तींना फार कमी संधी मिळते। एकाच घरामध्ये दोन वेगळ्या स्वभावाचे लोक पाहण्याची पण माझी पहिलीच वेळ। माझे वडील माझ्या वयामध्ये अतिशय तडकाफडकी निर्णय घ्यायचे, किंवा त्याचा स्वभाव तसा होता आणि मी तसाच निघालो, हा भाग वेगळा। पण भाऊंसारख्या माणसाच्या घरामध्ये सत्यजित कदम सारख्या स्वभावाचा माणूस आला हे फार आश्चर्यचकित गोष्ट आहे। आता त्यांचं तरुण काळ पाहायला इथं कोणीच नव्हतं, त्यामुळे जे भाऊ आम्ही ओळखतो की भाऊंसारखा माणूस राजकारणामध्ये आला, आमदारकीपर्यंत पोहोचला आणि आज देखील राजकारणामध्ये आहे, तेवढ्याच सन्मानाने आहे। हे या देवळाली प्रवरेचं आणि राहुरी तालुक्याचं भाग्य मी समजतो की असा व्यक्ती या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी काम करायची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं भाऊंनी केलं आणि आज ही काळाची गरज आहे की सुसंस्कृत लोक राजकारणामध्ये असले पाहिजे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।